वेलकम बॅक गाईज. माझं नाव आहे संकश आणि तुम्ही बघा आपला चॅनल ऑल वन. तर दरवर्षाप्रमाणे आम्ही यावेळी एकविराला जातोय, एकविराईच्या दर्शनाला. तर आणि मेन गोष्ट म्हणजे मी यावेळी पूर्ण ब्लॉग शूट करणार आहे. तर तुम्हाला एकविराईच्या दर्शनाच्या वेळी कशी मजा करतो, काय मजा करतो, तिथे काय काय एन्जॉय करतो ते सर्व तुम्हाला दाखवतो व्हिडिओमध्ये. आणि तुम्ही व्हिडिओ बघत राहा. आता चेंज करतो, बॅग पॅक करतो आणि निघतो आणि तुम्हाला सर्व दाखवतो. पूर्ण व्हिडिओ बघत राहा आणि सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडली तर नक्की 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 लाईक करा. तर बघत राहा व्हिडिओ. तर फायनली गाईज मी रेडी झालेलो आहे. टी शर्ट चेंज झाली आहे. बघा टी शर्ट आमचे हे असं मॅचिंग केलेली आहे. टी शर्ट दरवर्षी करतो असं. मी यावेळी थोडी वेगळे गेले आहे कारण का लोक बघा आई आणि आपली आगरीकोळ्यांची टोपी जी आयडेंटिटी आहे आणि आपला टिक्का असा. तर बॅग पॅक झालेला आहे. बाहेर जाऊया सर्व. अजून गाडी बघूया आली का नाही चेक करूया. आणि बरोबर नाही, हा बरोबर नाही. सामान चाललो आता. गाडी आलेली आहे. गाडी बघा, गाडी उभी आहे. सामान भरतो पहिला. आता सामान भरून मग निघू. हा नाही येत आहे एवढा मोठा बदल घेऊन बंगार वाटली. पूर्ण 2 दिवसाची तयारी आहे. 2 दिवस राहणार तिकडे. त्यासाठी तयारी डब्बा इथं असते. पाणी बिणी सर्व तिकडे. पाणी बिणी घेतलं पियाचा आणि ब्रेड बीट खाना पिना तिकडे जाऊन बनवणार. ब्रेड सध्या ब्रेड जॅम खाऊ. जॅम आतमध्ये ठेवले. छान बघा छान भरतोय गाडी म्हणजे पाठी डिक्कीमध्ये. चालत हा बोल बोल चालू झाला. कारला एकविरा लोणावळा. एंट्री सर्वांचे आलेलं होता. हे आमचे मेन सिंगर रॅपर पण आलाय. गाडी सुटलेली आहे. रात्री 1:30 वाजले. 1:15 वाजले. गाडी सुटलेली आहे. रात्री 1:15 वाजले. बाहेर तुम्ही नजारा बघू शकता. पूर्ण काळोख झालेला आहे. बघा पूर्ण काळोख झालेला आहे आता. फायनली 4 वाजता, सकाळी 4 वाजलेत आणि आपला मडचा गणपती पहिला दर्शन. मोरया मंगल मूर्ती हो. गणपती गजानन परमेश्वरा. दर्शन घेतलेलं आहे. मंदिर बंद आहे. मंदिर 6 वाजता ओपन होतं. फायनली एकविराला पोहोचलोय आणि अंधारातून व्हिडिओ नाही काढली. आता हवं रूम मध्ये आलो आताची. आणि खूप गाडी खूप बाहेर लावलेली आहे त्यामुळे सामान आणायला लागलं. एवढं उचलून हालत खराब झाली आता सध्या. पाऊस पण चालू झाला आणि सिनरी बघू शकता तुम्ही. रूमच्या समोर सिनरी एक नंबर आहे. रूम दाखवतो. रूम हा आमचा एवढा मोठा हॉल. एक पंखा गायब आहे. पंखा नाही आहे.
आणि एकच बाथरूम आहे. ओलाय 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 किचन किचन एकच बाथरूम आहे. असं चालू झालंय हा सर्व उपाधी बसत खायला रात्री बसून जेवलंच नाही आज बसून अरे दर्शनाची तयारी सर्व रेडी आहे. हा तुम्ही दिसता थोडं थोडं दिसतंय तू. ऑल पब्लिक रेडी दर्शनासाठी दर्शनासाठी. नंतर एवढी लाईन असेल बाहेर जिथे आपण एंट्री केली धबधबा इथं तिथपर्यंत लाईन असेल गर्दी. जय लगेच फोटो क्लिक करा. पाहून येतो तुम्ही म्हणजे आईचं दर्शन फायनली दर्शन झालं निघालं बाहेर. आता धुका बघा धुका पूर्ण काय दिसत नाही असं लांब लांबपर्यंत एवढा धुका आहे. खाली बघू शकता जरा मगाशी लाईन कुठं होती आम्ही आलो तेव्हा आता लाईन बघा इथपर्यंत लागले बाहेर पूर्ण बाहेरपर्यंत लाईन झालेली आहे. हा फायदा होता लवकर येण्याचा. थोडा लेट झाला असतो तर आम्ही पण आता इथे लास्टला असतो आम्हीपर्यंत.
आता चाललो आम्ही आमच्या धबधब्यात पवायला. पाऊस चालू आहे, थंडी लागते जाम. हा गाव आहे, गावचा शेवटचा भाग. शेवटच्या भागातून हे धबधबे चालू होतात. इथे पब्लिक आहे, सर्व एन्जॉय करतात आहे, धबधब्याची मजा घेतात आहे. टुरिस्ट येते. हॅलो पाण्याचा फोर्स बघा. रिक्स पण आहे कारण का दगडी कोसळण्याची भीती पण आहे. दगडी तुम्ही बघू शकता तिकडे, काही दगडी पुढे आलेले आहेत. चला फायनली पोचलोय. अरे पाच नाही होतोय आणि चप्पल घातले सिंपल. पडलो तर डायरेक्ट तलाला जाणार. हा बघा इथं डीप बघा, डीप किती आहे. पूर्ण ना पुढं. आणि दोन दगडी आहेत, दगडी नाही, दगडी पहिल्याचेच आहेत, आलेले नाहीत. जुन्या दगडी इथेच आहेत. आणि ते समोर दगड नाही बघू शकता. हा गेलास. पाणी बघा, पाणी भाई, पाणी बघा. आणि तिकडे वरचा सीन बघा, एक नंबर आहे. पाणी एकदम क्लीन आहे. समज मला आरपार दाखवतो. आरपार हा बघा, आरपार आरपार वॉटरप्रूफ दिसतंय. वॉटरप्रूफ दिसतंय की नाही, एक नंबर आहे. आणि अर्धे आमचे माणसं आलेत आहेत ते बघा, आले दिसतात तिकडे. ते तिघं जण जरा हल्लोले येतात ते पाटणा म्हणून आताशी पोचलेत. तेव्हा पोचलेले आहेत तर आम्ही पोहणार. पाणी बघा, पाण्याचा फेस आणि पाणी एकदम क्लिअर आहे, एकदम शुद्ध पाणी वाटतंय. आता जाऊया पाण्यामध्ये जरा आणि जरा विश्रांती घेऊया, मजा येईल. पाणी खूप थंड आहे आणि आधीच थंडी एवढी आहे की त्यात जाताना भीती वाटते. हा बघा परत बाहेर येतोय, कसं वाटतंय. भीती वाटते, थंडी लागते म्हणून. आणि खूप थंड आहे, खतरनाक थंड पाणी आहे. चल मारुडी, बुरकुंडी मार, बुरकुंडी मार. ह्याची दगडावरती बुरकुंडी मारले त्याने अर्धी. हा बघ, हा बघ. गाव तिकडे आहे बघा, गावच्या इथे जवळपासच आहे आणि जवळपासच आहे धबधबा आपला. तर पाण्याला फोर्स पण जास्त पडलो असतो. तर जाऊया पाण्यामध्ये. पाणी
मला काय निघायचं मुद्दाम आलं का मुद्दाम यार वा थंड फुल आणि मस्त वाटलाय पूर्ण फ्रेश एकदम एकदम झकास वाटलंय यार. थंडी वाटते पण भारी वाटतंय. सगळे कुंभकर्ण झोपलेत. सकाळचे 8 वाजले बघा 8 वाजले सकाळचे आणि आज संडे आहे 8 वाजले तरी आज झोपलेत. काम धंदे नाही. आणि हे बघा हे यांना कुठे पण नाही पत्तीच केलं असतं. टेन्शन मध्ये जुगार केलेलं असतात ते. 2 घर विकले त्यांनी त्या जुगारच्या नादामध्ये. जुगार गेले आपण त्या धंद्यात गेला होता पण बाहेर निघाला. एक बिल्डिंग विकून झाली. गुजरातवरून आले 4 दिवस सुट्टी घेऊन बिझनेस बंद केला. जेवला तिकडे त्यांनी फक्त झोपा काढायला. काल सकाळी झोपले त्या सकाळी उठले. काय झोपा यांची. आता जेवायला बसले सर्व. भूक लागले रात्रीची वेळ 10:30ची भूक लागली. खूप सारे जेवायला बसले बघा. आणि आता जेवण दाखवतो काय हा स्पेशल माणूस पितोय. जेवण दाखवतोय शेजवान चटणी आणि राईस. बाकी पण आहे डाळ भात चिकन सूप पण आहे. अलग आहे व्हरायटीज खूप आहेत पण मला आवडत हवं बस. पोट खूप भरलं आहे. खूप काही काही खाल्लं त्यामुळे. पाण्याचा कॅन्टीन आहे दुसरं काय तर समजत मस्त की जेवूया आता पोट भरून मस्त. आणि मग झोपूया आणि मग उद्या डायरेक्ट मुंबईला. एवढीच आपली गर्दी बघा किती लांबपर्यंत आहे. निघालोय आणि आमची बस एकदम त्या टोकाला आहे पूर्ण दिसतंय. येल्लो आली खूप लाईन आहे. 6 वाजले संध्याकाळच्या आधीच. आणि ट्रॅफिक बघू शकता फुल ट्रॅफिक आहे. एक गाडी खराब झाली मध्ये आणि आज सुट्टी आहे तर पब्लिक खूप आहे. येणाऱ्यांची पण संख्या जास्त आणि जाणाऱ्यांची पण. आता अटकलो 1 तास झाला ती गाडी इथनं हल्ली नाही एवढी गर्दी आहे तिथं. निघालोय. तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा. आपण भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. चलो बाय.